सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता 3री या पाठ्यपुस्तकातील 11वी कविता आहे मामाची रंगीत गाडी. या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यावरील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे. आम्हाला हे समजले या अंतर्गत प्रश्न पहिला आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, मामाची रंगीत गाडी कोठे जात आहे? उत्तर, मामाची रंगीत गाडी आजोळी म्हणजे मामाच्या गावी जात आहे. त्यातील दुसरा प्रश्न आहे, खिल्लारी बैलांच्या गळ्यात काय आहे? उत्तर, खिल्लारी बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळा आहेत. ई आहे, आजोळी जाणारी वाट कशी आहे? उत्तर लिहूयात, आजोळी जाणारी वाट सपाट आहे. प्रश्न दुसरा आहे, गाडीला रंगीत असे का म्हटले आहे? उत्तर लिहूयात, गाडीला विविध रंगांनी सजवलेले आहे म्हणून गाडीला रंगीत असे म्हटले आहे. प्रश्न तिसरा आहे, कवितेमधील कोणती ओळ तुम्हाला आवडली? का ते सांगा. उत्तर लिहूयात, कोण लगबग धावून येई, गहीवरून धरून पोटी हो. ही कवितेतील ओळ मला आवडली कारण ही ओळ नातेवाईकांची ओढ दाखवते. नंतर आहे, विचार करा व सांगा. प्रश्न पहिला आहे, तुम्हाला अशी रंगीत गाडी मिळाली तर कुठे कुठे फिरायला आवडेल? उत्तर लिहूयात, समुद्रकिनारी, मामाच्या गावाला आणि प्राणी संग्रहालयात फिरायला आवडेल. नंतर आहे दुसरा प्रश्न, खालील अर्थावरून कवितेतील ओळी ओळखा व लिहा. त्यातील पहिला आहे, सर्व रस्ता सपाट असून कोठेही कठीण घाट नाही. उत्तर लिहूयात, नाही बिकट घाट सारी सपाट वाट. नंतर दुसरी ओळ आहे, बाजरीच्या शेतात वारा सळसळ आवाज करीत आहे. कवितेतील ओळ लिहूयात, बाजरीच्या शेतात करी सळसळ वात. नंतर आहे, मुलीचे व नातवाचे खूप कौतुक होते. या अर्थाची ओळ बघूयात, लेक एकुलती नातू एकुलता किती कौतुक होई हो. पुढे खेळूया शब्दांशी मध्ये. प्रश्न पहिला, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा. उदाहरणार्थ, येई, जाई, घाट, वाट, वाणी, पाणी, माळा, मेळा, शेतात, वात, पाही हो, होई हो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, शेवटी डी येणारे शब्द लिहा. त्यात आहे वाडी दिलेले आहे, तसं आपण लिहूयात, गाडी, साडी, नासाडी, नावाडी, बैलगाडी, आगगाडी आणि नंतर आहे आगीन गाडी. नंतर प्रश्न तिसरा आहे, ध्वनिविदर्शक शब्द लिहा. जसे पक्ष्यांची किलबिल, मग चिमण्यांचा काय असतो? चिवचिवाट, पानांची असते सळसळ, विजांचा असतो कडकडाट, पाण्याचा असतो खळखळाट, ढगांचा असतो गडगडाट. प्रश्न चौथा आहे, एका शब्दाचे 2 अर्थ लिहा. वात, वात म्हणजे काय? ज्योत पण आणि वारा पण. पाटी, पाटी लिहिण्याची पण असते आणि टोपली पण असते. नंतर आहे वावर, वावर म्हणजे हिंडणे आणि वावर म्हणजे शेत पण. पुढे आहे, चर्चा करूया. आजोळच्या गमती जमतीविषयी मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करा. उत्तर, मी माझ्या मित्रमैत्रिणींना आजोळच्या गमती जमती सांगितल्या. आजोळी गेल्यावर आम्ही आंबे तोडतो, झोपाळ्यावर झुलतो आणि शेतात फिरायला जातो. आजी छान गोष्टी सांगते आणि आजोबा आमच्यासोबत खेळतात. आम्ही सर्वजण मिळून खूप मजा करतो. आजोळच्या आठवणी खूप आनंददायी असतात. पुढे आहे, लिहिते होऊया. प्रश्न 1, तुमच्या वर्गात रोज लिहिले जाणारे सुविचार वाचा व त्यातील तुम्हाला आवडलेले सुविचार सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा. लिहायचं आहे तुम्हाला 5 सुविचार. समजा लिहिले तर उदाहरणादाखल मी इथे देते. मेहनत हेच यशाचे गमक आहे, प्रामाणिकपणा हेच खरे धन आहे, झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छता हीच खरी सेवा आणि सत्याचा नेहमी विजय होतो. चला प्रश्न दुसरा आहे, दिलेल्या शब्दांवरून गोष्ट तयार करा व लिहा. आणि काही शब्द दिलेले आहेत ते आपण त्या गोष्टीत वापरायचे आहेत. सुट्टीत मी मामाच्या गावी गेले. तिथे आजीने माझे प्रेमाने स्वागत केले. आम्ही बैलगाडीत बसून शेतात फिरायला गेलो. वाटेत विहीर आणि मोठे डोंगर पाहिले. शेताजवळ सुंदर नदी होती. मला हे सर्व पाहून
खूप आनंद झाला. नंतर आहे प्रश्न तिसरा. ग्रंथालयातील पुस्तकांमध्ये नातेसंबंधांवर आधारित असलेल्या कविता शोधा, लिहा व वर्गात सादर करा. एक इथे उदाहरणादाखल मी कविता दिलेली आहे, तसे तुम्ही शोधायच्या आणि अजून लिहायच्या. माझी आजी गोड गोड सांगते गोष्टी रोज, तिच्या प्रेमळ सहवासात आनंद होतो रोज. चला पुढे आहे, आपण समजू. यामध्ये काही वाक्य वाचा आणि वाक्यामध्ये योग्य ठिकाणी विरामचिन्हे द्या. बघा इथे विरामचिन्हे सांगितले आपल्याला, म्हणजे प्रश्नचिन्ह किंवा कॉमा म्हणजे स्वल्पविराम किंवा पूर्णविराम हे कुठे कुठे द्यायचे ते आपण आता इथे बघूयात. पहिलं आहे, मामाच्या गावाला गेल्यावर आम्ही खूप मजा करतो. हे साधं वाक्य आहे, त्यामुळे आपण करतो नंतर वाक्य संपल्यानंतर पूर्णविराम टिंब द्यायचा आहे. नंतर गावाकडील चिकू, याच्यानंतर स्वल्पविराम आंबा, स्वल्पविराम सीताफळे मला खूप आवडतात. बघा इथे वेगवेगळी फळं आहेत, त्यामुळे मग त्यांना वेगवेगळं दाखवण्यासाठी आपल्याला स्वल्पविराम वापरायचा असतो. आणि आवडतात नंतर पूर्णविराम देऊयात. पुढे, तुला गावाला जायला आवडेल का किंवा आवडते का हा प्रश्न आहे, म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचा. नंतर गावाकडे गेल्यावर सुट्टी संपूच नये असे वाटते. संपूच नये हे वाक्य आणि असे वाटते, म्हणून संपूच नये नंतर स्वल्पविराम आणि असे वाटते नंतर पूर्णविराम द्यायचा आहे. नंतर आईने दिवाळीसाठी बनवलेले अनारसे, लाडू, चकली, करंजी, बघा हे भरपूर आहेत ना, त्यामुळे आपण स्वल्पविराम, अनारसे नंतर स्वल्पविराम, लाडू नंतर स्वल्पविराम, चकली नंतर स्वल्पविराम, नंतर मला खूप आवडले नंतर पूर्णविराम. नंतर एक कबड्डी, लगोरी, विटीदांडू या प्रत्येकामध्ये आपल्याला स्वल्पविराम द्यायचे. हे खेळ मला खूप आवडतात नंतर पूर्णविराम देऊयात. तर अशा प्रकारे मुलांना या पाठात आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहिला. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह, नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत धन्यवाद.